नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत महादेवाला काय तिळ का अर्पण करतात. तर ओम नमः शिवाय, हर हर महादेव. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची भक्ती करण्याचा पवित्र काळ. या महिन्यात शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, फुले आणि अनेक प्रकारची वस्तू अर्पण केल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का, महादेवाला काळे तीळ का अर्पण केले जातात? काळ्या तिळाचे शिवपूजेमध्ये नेमके महत्व काय आहे? तर यामागे काही धार्मिक मान्यता आहे. हिंदू परंपरेमध्ये तीळ हे पवित्र आणि शुद्धीकरणासंबंधित मानले जाते. विशेषतः काळ्या तिळांचा संबंध अनेक धार्मिक विधीमध्ये नकारात्मकता दूर करण्याचा आणि शक्तीच्या भावनेशी जोडला जातो. म्हणून काही भक्त श्रावण सोमवार किंवा इतर शिवपूजेच्या दिवशी काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करतात. काळे तीळ अर्पण करताना भक्त मनात अशी भावना ठेवतात की, महादेवा, माझ्या आयुष्यातील दुःख, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करून मला शांतता आणि योग्य मार्ग दाखवा. काही परंपरांमध्ये काळ्या तिळांचा संबंध शनिदेव आणि पितृकार्याशी जोडला जातो. त्यामुळे शिवपूजेमध्ये काळे तीळ अर्पण केल्याने शनी संबंधी अडचणी आणि पितृदोषांच्या शांतीसाठी भक्तिपूर्वक प्रार्थना केली जाते. म्हणून या श्रावण सोमवारी काळे तीळ अर्पण करताना फक्त एकच प्रार्थना करा: हे महादेवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या, माझ्या मनाला शांतता द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर महादेवाच्या भक्तापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.